आज आपण करणार आहोत इडली। तर इडलीची प्रत्येकाची करण्याची पद्धत थोडी वेगळी असते। काही जण उकडा तांदूळ टाकतात, काही जण साधा तांदूळ टाकतात, पण मी मात्र इडली रवा जो बाजारात मिळतो तो घेते। करायलाही सोपं पडतं आणि छान होतात इडल्या। आता प्रमाण असं घ्यायचं की 1 वाटी उडीद डाळ जर घेतली तर 3 वाट्या इडली रवा आपल्याला घ्यायचा आहे, असं प्रमाण नेहमी लक्षात ठेवायचं। आता त्यानुसार आपण ते कमी अधिक करू शकतो। मला आता थोडीशी 1 वाटीपेक्षा जास्त गरज होती म्हणून मी त्यानुसार 1.5 वाटीच्या प्रमाणानुसार तो इडली रवा घेतलेला आहे। आता मी जे प्रमाण घेतलेलं आहे ते तुम्हाला सांगते। 1.5 वाटी मी जाडे पोहे घेतलेले आहेत, 1.5 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि 4.5 वाट्या इडली रवा घेतलेला आहे। आता उडीद डाळ जी आहे ती स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलेली आहे आणि मग त्याच्यावरती भरपूर सारं पाणी ठेवून दिलेलं आहे, कारण उडीद डाळ जी आहे ती भिजल्यानंतर फुगते, त्यामुळे पातेलंही फार आवळ घ्यायचं नाही आहे, थोडं मोठं घ्यायचं, कारण फुगायला तिला जागा शिल्लक राहायला पाहिजे। इडली रवा फार फुगत नाही, पण पाणी व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकून ठेवायचं, त्यामुळे तो छान नरम होतो। आणि त्याच्यामध्ये 7 ते 8 मेथीचे दाणे टाकून ठेवायचे, त्यामुळे फर्मेंटेशन फार छान होतं आणि चवही छान येते। जाडे पोहे ह्याला काही फारसं भिजायला वेळ लागत नाही, त्यामुळे त्याच्यावर थोडंफारच पाणी ठेवायचं जाडे पोहे। आणि त्यासोबत मी थोडासा अर्धी वाटी भात जो आहे, शिजवलेला जो भात असतो, त्याने पण इडली फार छान लुसलुशीत होती, त्यामुळे अर्धी वाटी मी त्याच्यामध्ये शिजवलेला भात देखील टाकून ठेवलेला आहे। तर हे सगळं साधारण 4 ते 5 तास मी भिजत ठेवलेलं आहे। आता भिजवून झाल्यानंतर यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते मी काढून टाकलेलं आहे आणि आता हे सगळं मिक्सरला आपण बारीक करून घेऊया आणि मग त्यानंतर इडली कशी करायची त्याची कृती बघूया। मगाशी जे मी भिजवलं होतं उडीद, इडली रवा आणि पोहे, तर ते सगळं मिश्रण जे आहे ते मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घेतलं आणि छान बारीक वाटून घेतलं आहे। शक्यतो मी बारीकच वाटते, त्यामुळे काय होतं इडली छान लुसलुशीत आणि मऊ होतात। आता हे जे वाटलेलं मिश्रण आहे ते आपण भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि गच्च भरेल असं कधीही भांडं घ्यायचं नाही। भांडं शक्यतो मोठं घ्यावं आणि मोठं भांडं नसेल तर 2 भांड्यांमध्ये अर्ध करून ठेवावं। त्याने काय होतं की हे रात्रभर आपण जेव्हा ठेवतो त्यामुळे आंबण्याची क्रिया तयार होते आणि ते पीठ फुलतं आणि वरती येतं, मग ते वाहून जाण्याची शक्यता असते। तसं होऊ नये या कारणाने त्याला फुलण्यासाठी जागा द्यावी आणि ते वाहूनही वेस्ट होता कामा नये याची काळजी घ्यावी। आता हे जे पीठ आहे वाटलेलं हे आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे। आता डिसेंबर महिना आहे, त्यामुळे हवेमध्ये थंडावा आहे, तर अशा थंड हवेच्या वेळेला ते लवकर आंबत नाही, मग अशा वेळेला उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं। म्हणजे आता माझं जो कपाट आहे डब्यांचं त्याच्यामध्ये मी ते झाकून ठेवून देणार आहे। अशा पद्धतीने ठेवल्यानंतर ते सकाळी छान वरती येईल। आपण हे छान झाकून ठेवून देऊया। काल जे आपण वाटून उडीद डाळ आणि इडली रवा ठेवलेलं होतं त्याचं जे पीठ आहे ते आता छान आलेलं आहे। तुम्ही बघू शकता की काल ते अर्धच पातेलं होतं, ते आज बघा किती पूर्ण पातेलं वरपर्यंत आलेलं आहे। हे तुम्हाला समजेल की हे किती हलकं झालेलं आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने ते हलकं होतं। तर आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया। तर मला हे संपूर्ण पातेलं लागेल, त्यामुळे मी त्या अंदाजाने मीठ ह्याच्यामध्ये घालते आहे। हे 2 चमचे मी मीठ घातलेलं आहे आणि हे आपण छान ढवळून मिक्स करून घेऊया मीठ। आता आपण बाकीच्या तयारीकडे वळूया। आता आपण सांबार जे करायचं आहे त्याच्यासाठीची सगळी तयारी करून घेतलेली आहे, तर ती आता आपण बघूया। मी 2 वाटी तूर डाळ जी आहे ती कुकरला लावलेली आहे। माझ्या 2 वाट्या छोट्या आहेत, त्यामुळे छोट्या 2 वाट्या मी कुकरला चांगल्या हळद आणि हिंग घालून शिजवून घेतलेल्या आहेत 3 शिट्ट्या करून। आणि 3 शिट्ट्या केल्यानंतर बारीक गॅस केला, ज्यामुळे डाळ व्यवस्थित शिजली पाहिजे। आणि मग नंतर ती डाळ बाहेर काढून त्याच्यामध्ये मीठ घालून छान ती हटून घेतलेली आहे, त्यामुळे ती चांगली बारीक झालेली आहे। आता हे जे सांबार आहे हे आपल्याला काही घट्ट नाही करायचं आहे, थोडं पातळ करायचं असतं, त्या कारणाने आपण ही जी तयारी घेतलेली ही जास्त वाटेल, परंतु ती पातळ करायचं असल्यामुळे ही तयारी योग्य ठरते। तर साधारण
1 वाटी टोमॅटो घेतलेला आहे, अर्धी वाटी दुधी आहे, 1 वाटी लाल भोपळा घेतलेला आहे. दुधी आणि लाल भोपळा हा जर सांबारामध्ये टाकला तर त्याची चव खूप छान होते. आणि आपण जो भोपळा आहे ह्याची बऱ्याच जणांना भाजी आवडत नाही, तर मग सांबारात जर भोपळा अशा पद्धतीनं पडला तर चवही सुंदर येते आणि आपल्या पोटामध्ये भोपळा देखील जातो. लाल भोपळा बऱ्याच जणांना माहिती नसेल पण अतिशय क्षारयुक्त असतो, तर ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी आवर्जून लाल भोपळा वेगवेगळ्या पद्धतीनं पोटात जाण्यासाठी त्याचा वापर करावा. अगदी रस जरी काढून प्यायलात तरी ॲसिडिटीचा त्रास भरपूर कमी होतो. आता आपण तयारीकडे वळूया. अर्धी वाटी कांदा आहे चौकोनी चिरलेला, शेवग्याच्या शेंगा आहेत, त्या तुम्ही 2 मोठ्या शेंगा मी चिरून उकडून घेतलेल्या आहेत. थोडंसं हळद, हिंग आणि थोडंसं गूळ टाकून त्या उकडून घेतलेल्या आहेत. कोथिंबीर आहे आणि चिंच आणि गुळाचं जे पाणी आहे म्हणजे त्याची मी नेहमी चटणी घरामध्ये तयारच करून ठेवते. चिंच आणि गूळ पाण्यात भिजत घालायचं आणि त्याच्यामध्ये लाल तिखट, मीठ हे सगळं जिन्नस घालून तुम्हाला हवे असल्यास उकळा, अन्यथा उकळायला वेळ मिळाला नाही तर तुम्ही तसेच सगळे जिन्नस व्यवस्थित एकत्र करून त्यात धणे जिरे पावडर टाकायची आणि ती एक छान चटणी तयार होते. चिंच, गूळ, धणे, जिरे आणि मीठ ह्या सगळ्याची जी चटणी आहे ती तुम्ही एरवी चटणी म्हणून वापरू शकता, आमटीमध्ये देखील वापरू शकता. आज मी सांबारासाठी वापरते आहे. त्याचप्रमाणे सांबार मसाला घेतलेला आहे तो 3 चमचे घेतलेला आहे. मीठ आपण 1.5 चमचा घेतलं आहे. हे सगळं अंदाजाने टाकायचं आहे आपल्याला. फोडणीसाठीचे मसाले आहेत, मोहरी आहे 1 चमचा, 1 चमचा जिरं आहे, 2 मिरच्या आहेत सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता, थोडेसे 5-6 मेथीचे दाणे आणि अगदी अर्धा चमचा हिंग आहे. तर ही सगळी तयारी झालेली आहे. आता आपण चटणीची तयारी बघूया. त्याच्यासाठी ओलं खोबरं जे आहे ते साधारण 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. 1 वाटी कोथिंबीर आहे, त्याचे दांडे देखील मी घेतलेले आहेत, त्याचा वास छान येतो. नंतर पंढरपुरी डाळ आहे, ती साधारण 1 ते 1.5 चमचा घेतलेला आहे. साधारण मूठभर पुदिना आहे, 6 ते 7 मिरच्या आहेत, 1 चमचा मीठ आहे, अर्धा चमचा साखर आहे, अर्धं लिंबू आहे. आता मगाशच्याच तयारीमधले हे फोडणीचे मसाले आहेत, सांबाराचे मसाले, जे की आपल्याला चटणीला देखील तेच वापरायचे आहेत, फक्त ह्याचं प्रमाण अगदी कमी घ्यायचं आहे. अगदी छोटासा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरं, अगदी एखादी मिरची, कढीपत्त्याची 7 ते 8 पानं आणि हिंग अगदी छोटा चमचा, असं हे सगळं चटणीला फोडणीसाठी वापरायचं आहे. आता ही जी चटणी आहे ती आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. आता हा जो साचा आहे इडलीचा, ह्याला आपण तेल लावून घेऊया आणि इडल्या ह्याच्यामध्ये पीठ जे आहे ते आपण टाकून घेऊया. मगाशीच मी जेव्हा तयारी केली ना त्यावेळेला भांड्यामध्ये पाणी ठेवून बारीक गॅसवर ठेवलं होतं, त्यामुळे भांडं ऑलरेडी तापलेलं आहे म्हणजे पाणी उकळायला सुरुवात झालेली आहे. तर हे आपण भरलेलं पीठ आता आपण हे साचे जे आहेत हे आपण ठेवून घेऊया भांड्यामध्ये. पहा आता मी साचे सगळे भरून घेतलेले आहेत. तयारीच्या वेळेला पाणी ठेवल्यामुळे ते छान उकळलेलं आहे. असं उकळत्या पाण्यामध्येच ठेवायचं म्हणजे इडली छान फुलते. आपण हे साचे आता लावून घेऊया याच्यामध्ये. पहिले 4 आहेत, साईजनुसार बघून ठेवायचे आपण म्हणजे ते पटकन आपल्याला लावता येतात. आता हे आपण साचे लावलेले आहेत, झाकण लावून घेऊया आणि गॅस हा मीडियम फ्लेम आहे, मोठी करून घेऊया. आता एक 15 ते 20 मिनिटं थांबूया आणि मग इडल्या छान होतील आपल्या. मग अशी जी डाळ होती ती एक भांडभर छोटं भांडं होतं, तर ते जे भांडं आहे ते 1.5 भांडं मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि ती पातळ म्हणजे हे नुसतं आता वरण आहे ज्याच्यामध्ये आपण मीठ पण टाकायचं, अजून पाणी फक्त टाकून घेतलं आणि हे असं पातळ करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे जिन्नस आहेत ते टाकायचे. फक्त मी ह्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकणार आहे, जे सामानात मगाशी नव्हतं. तर 1-2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. आणि आता आपण जे जिन्नस आहे टोमॅटो सोडून भोपळा, दुधी भोपळा हे सगळं टाकून घ्यायचं, कारण की हे शिजायला पाहिजे, त्याला छान उकळी येऊ द्यायची.
आपण ज्या गोष्टी टाकलेल्या नाहीये तर त्या बघूया की आपण टोमॅटो टाकलेला नाहीये. टोमॅटोचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. चिंचेचं पाणी, जो कोळ आहे आंबट गोड, तो देखील टाकलेला नाहीये. त्याचं कारण पण तेच आहे की त्या भाज्या शिजणार नाहीत म्हणून तेही टाकलेलं नाहीये. आणि शेवग्याच्या शेंगा मी उकडून घेतलेल्या आहेत. त्या जर आत्ताच टाकल्या तर त्या पूर्ण फुटतील म्हणून त्या देखील टाकलेल्या नाहीये. मसाला हा थोड्या वेळाने टाकायचा आहे म्हणून हे सगळं जे जिन्नस आहे हे आपण जेव्हा त्या भाज्या शिजतील त्यानंतर आपण टाकून घेऊया. आता आपण जी चटणी आहे तर ते जे साहित्य आहे ते मिक्सरला लावून घेऊया. यासाठी हे सगळं टाकून घेऊया आपण साहित्य. खोबरं, कोथिंबीर, पुदिना, मिरच्या, पंढरपुरी डाळ, आणि हे मीठ आणि साखर. लिंबू आपण पिळून घेऊया. अर्ध लिंबू आहे ते आपण पिळून घेऊया याच्यामध्ये आणि थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि आता हे मिक्सरला लावून घेऊया. आपलं आता हे मिक्सरला वाटून झालेली आहे चटणी. आता ही आपण काढून घेऊया चटणी. आता आपण एक साधारण 2-2.5 चमचे तेल टाकलेलं आहे फोडणीसाठी. तर ही मोहरी 2 दाणे टाकून बघितली ती तडतडती. आता आपण ही थोडी थोडीच टाकायची मोहरी. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरा, सात-आठ पानं कढीपत्त्याची, थोडंसं हिंग, मेथी दाणे 2च, आणि ही जी मिरची आहे ती एक मिरची. अशा पद्धतीनं ती आपली फोडणी तयार झालेली आहे. आता आपण ही चटणीवरती ओतून घेऊया. आता फोडणी छान तयार झाली. आपण ही झाकून ठेवून देऊया. आता आपण हे बघा सांबार छान उकळलेला आहे. म्हणजे भोपळ्याला काही वेळ नाही लागत शिजायला, त्यामुळे आता ते छान शिजलेले आहेत. चेक करून घेऊ. हा सहज जातोय तो तुटला. तर आता आपण इतर ज्या भाज्या आहेत त्या टाकून घेऊया. आता आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. पुन्हा आपल्याला थोडं एक 5 मिनिटं ठेवायला लागणार आहे शिजत, त्यामुळे टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. शेवग्याच्या शेंगा. आता आपल्याला मसाला हा टाकायचा आहे. हा साधारण 2-3 चमचे मसाला होता तो टाकून घेतलाय. हे जे आंबट पाणी आहे हे अंदाजाने टाकायचंय. आधी थोडं टाकावं, चव घेऊन बघायची. मीठ टाकून घेऊया. कोथिंबीर जरा उकळून झालं की शेवटी टाकूया. तर हे छान ढवळून घेऊया आणि ह्याला एक पुन्हा 5-10 मिनिटं छान उकळी येऊ दे आणि मग त्यानंतर आपण ह्याला फोडणी मारून घेऊया. तर गॅस मोठा करायचा आणि उकळू द्यायचा. आता आपण जो सांबार आहे त्यातले ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या पण छान शिजलेल्या आहेत. आता आपण त्याला फोडणी देऊन घेऊया. फोडणीसाठी मी तेल घेतलेलं आहे, पण जरा सडळ हस्ते तेल घेतलेलं आहे. 7 ते 8 चमचे तेल घेतले आणि ते छान तापलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊया. त्यानंतर जिरं, गॅस जर तापलं जास्त तर थोडं बारीक करून घ्यायचं, नाही तर करपते. मेथीचे दाणे थोडेसे, कढीपत्ता, जिरं तयार आहे. आणि छान फोडणी आपण कडकडीत देऊन घेऊया सांबारावर. थोडी छान तडतडलेली आहे. पहा मग याला छान फोडणी बसलेली आहे. आता हे पुन्हा एक 5 मिनिटासाठी उकळून द्यायचं. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया याच्यावरती. आता हे आपलं एक 5 मिनिटात गॅस घालवून टाकायचं. सांबार आपला तयार झालेला आहे. 15 मिनिटं झाल्यानंतर आपण इडलीचे साचे काढून घेतलेले आहे. आता काढल्या अजिबात इडली काढायला जायचं नाही, नाहीतर तिचा गोळा होतो. त्यामुळे पुन्हा एक 10 ते 15 मिनिटं जाऊ द्यायचे आणि साचा थंड झाला की मग त्या काढायला घ्यायच्या. आता आपण या इडल्या काढून घेऊया. या अगदी सहजपणे निघतात थंड झाल्या की, अजिबात वेळ जात नाही.
आता तुम्हाला इडली दाखवते. हे पहा, इडली जी आहे ही समजेल तुम्हाला की ती किती हलकी झालेली आहे. ही बघा, ही आतून अशी हलकी झालेली आहे इडली. अशा रीतीनं आपली इडली, सांबार आणि चटणी तयार झालेली आहे. तर नक्की सगळ्यांनी ही रेसिपी करून बघा. छान हलक्या इडल्या तयार होतात. इडलीचं पीठ जे आहे मी जास्त करून ठेवल्यामुळे ते पीठ आपण सगळं एका वेळेला वापरायला पाहिजे असं मुळीच नाही आहे. आपण त्याचे वेगवेगळे प्रकार करू शकतो. त्यासाठी ते मी जास्त करून ठेवलं. त्याचे तुम्ही अप्पे करू शकता, उत्तप्पा करू शकता. तर नक्की अशा पद्धतीनं इडली तयार करून बघा आणि मला सांगा. धन्यवाद.